सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. सो MSTCET 2025च्या रिगार्डिंग एक मोठी अपडेट ह्याकडे आलेली आहे. सीईटी सेल म्हणजे जे आपले MSTCETची एक्झाम्स कंडक्ट करतात, तर त्यांनी एक आपल्याला ऑफिशियल नोटीस प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये तुम्हाला MSTCET 2025चे पूर्ण तुम्हाला मार्किंग स्कीम दिलेली आहे. नक्की तुमचे मार्किंग स्कीम कशी असणार आहे, त्यासोबत तुमच्या सिलेबसमधनं कोणते कोणते चॅप्टर्स तुमचे MSTCETच्या एक्झाममध्ये असणार आहेत, तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या नोटीसमध्ये प्रोव्हाइड केलेत. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन की नक्की त्या नोटीसमध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं आहे. एक मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सिलेबसमध्ये काय काय चॅप्टर्स ॲड आणि रिमूव्ह सुद्धा केलेले आहेत. म्हणजे 2025च्या CETमध्ये थोडे काय काय चेंजेस असणार आहेत. तर नक्की काय ते चेंजेस आहेत, तुमची मार्किंग स्कीम नक्की कशी असणार आहे. जर तुम्हाला CETच्या रिगार्डिंग काहीच आयडिया नसेल, नक्की किती मार्कची एक्झाम असते, कुठल्या सब्जेक्टला किती किती मार्क्स असतात, तर हे तुम्हाला काहीच माहिती नसेल, तर तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला MSTCETच्या एक्झामच्या रिगार्डिंग सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. सो तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिला आपण बघूया की नक्की तुमच्या नोटीसमध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर सगळ्यात परत तुम्हाला दिलेलं आहे MSTCET 2025. ही तुमची 2025ची नोटीस आहे. काय काय तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर तुमच्या 2024ची पण नोटीस तुम्हाला सर्क्युलेट केली जाऊ शकते. तर तुम्ही त्या नीटवरती बघा की नक्की कुठल्या MSTCETची ही नोटीस आहे. जसे की इकडे तुम्हाला दिलेलं आहे MSTCET 2025. नंतर इथे तुम्हाला दिलेलं आहे अप्रॉक्सिमेट वेटेज. नक्की तुमचे वेटेज किती असणार आहे. तर 20% ऑफ वेटेज हे तुमच्या 11वीच्या सिलेबसवर असेल आणि 80% ऑफ वेटेज हे तुमच्या 12वीच्या सिलेबसवर असेल. त्याच्यानंतर नो निगेटिव्ह मार्किंग. MSTCETच्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नसते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर हाऊएव्हर डिफिकल्टी लेवल विल बी ॲट पार विथ JEE मेन फॉर द मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री अँड डिफिकल्टी लेवल फॉर बायोलॉजी विल बी ॲट पार विथ नीट. द क्वेश्चन विल बी मेनली ॲप्लिकेशन बेस्ड. तुमचे ॲप्लिकेशन बेस्ड हे तुमचे क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला पूर्ण मार्किंग स्कीम दिलेली आहे. आता मार्किंग स्कीम नक्की कशी असणार आहे ते हे तुम्ही नीट लक्ष द्या, ठीक आहे. आता एक तुम्हाला सांगतो की तुमचे MSTCETचे पेपर 2 शिफ्टमध्ये होतात. PCMB ही तुमची एकत्र एक्झाम नाही होत. PCM ही तुमची वेगळी एक्झाम होते अँड PCB ही तुमची वेगळी एक्झाम होते. जर काही मुलं अशी असतील ज्यांनी PCMB हे चारही सब्जेक्टला जे तुम्ही अप्लाय करणार असाल, तर तुम्ही एक लक्षात घ्या की PCMची एक्झाम ही वेगळी होते अँड PCBची एक्झाम ही तुमची वेगळी होते, ठीक आहे. आता इकडे तुम्हाला मार्किंग स्कीम काय काय दिलेले आहेत. तर सब्जेक्ट सगळ्यात मध्ये पेपर 1 मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सला मार्किंग स्कीम कशी आहे. नंबर ऑफ MCQs बेस्ड ऑन 11वीमधनं किती MCQs तुम्हाला येणार आहेत. 10 MCQs येणार आहेत अँड 12वीमधनं तुम्हाला 40 MCQs येणार आहेत. टोटल तुम्हाला 50 MCQs असतात, ज्याच्यामध्ये प्रत्येक MCQला 2 मार्क असतात, ठीक आहे. प्रत्येक MCQला हे तुमचे 2 मार्क असतात मॅथमॅटिक्समध्ये. आणि त्याच्यामध्ये टोटल मार्क्स आहेत 100 मार्क्सचा पेपर असतो तुमचा मॅथमॅटिक्स आणि ड्युरेशन हे तुम्हाला 90 मिनिट्सचं तुम्हाला ड्युरेशन दिलेलं असतं. त्याच्यानंतर पेपर 2. पेपर 2 मध्ये 2 पेपर इकडे दिलेले आहेत, फिजिक्स अँड केमिस्ट्री. आता फिजिक्स बघा तुम्हाला किती मार्क्स दिलेले आहे. फिजिक्स आहे तुमच्या 11वीमधनं हे तुम्हाला 10 क्वेश्चन येणार आहेत आणि 12वीमधनं तुम्हाला 40 क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला 50 येणार आहेत फिजिक्समध्ये, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. म्हणजे फिजिक्सचा पेपर हा तुमचा 50 मार्क्सचा असेल आणि त्याचसोबत तुमचा केमिस्ट्रीचा पेपर असेल. केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये तुम्ही बघू शकता सेम आहे तसंच. 11वीमधनं तुमचे 10 क्वेश्चन्स येणार, 12वीमधनं तुमचे 40 क्वेश्चन्स येणार आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. म्हणजे मॅथ्सचा पेपर हा तुमचा 100 मार्क्सचा. मॅथ्समध्ये पण तुम्हाला 50 MCQs येणार, बट प्रत्येक MCQला तुम्हाला 2 मार्क असणार आहेत. बट फिजिक्स आणि फिजिक्समध्ये पण तुम्हाला 50 MCQs येणार आहेत, बट प्रत्येक MCQला तुम्हाला 1 मार्क्स असेल. सेम फॉर केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला 50 MCQs येणार आहेत आणि प्रत्येक MCQला तुम्हाला 1 मार्क असणार आहेत. म्हणजे फिजिक्सचे 50 MCQs आणि केमिस्ट्रीचे 50 MCQs हे दोन मिळून तुमचे 100 MCQs होणार आहेत. म्हणजे तुमचा 100 मार्क्सचा पेपर तुमचा असणार आहे. तर इकडे पण तुम्ही बघू शकता मार्क्स पर क्वेश्चन 1 मार्क्स असणार आहे प्रत्येक क्वेश्चनला फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. टोटल मार्क्स किती असेल, 100 मार्क्सचा पेपर असेल. फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून तुमचा 100 मार्क्सचा पेपर असेल आणि ड्युरेशन असेल 90 मिनिट्स. नंतर आहे पेपर 3. पेपर 2 आपला झालेला आहे. पेपर 3 आहे तुमचा बायोलॉजीमध्ये तुमचे बघा 100 MCQs असतात, ज्याच्यामध्ये 11वीमधनं तुमचे 20 MCQs येणार आहेत आणि 12वीमधनं तुमचे 80 MCQs येणार आहेत. मार्क्स पर क्वेश्चन बायोलॉजीमध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. इकडे पण तुम्हाला दिलेला आहे मार्क्स पर क्वेश्चन 1 मार्क्स आणि टोटल मार्क्स 100 आणि ड्युरेशन 90 मिनिट्स. इकडे तुम्ही बघू शकता मॅथमॅटिक्सला प्रत्येक क्वेश्चनला 2-2 मार्क आहेत. तर त्याच्यामुळे मॅथमॅटिक्सचे फक्त 50 क्वेश्चन्स असतील, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतील. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असेल.
बायोलॉजीमध्ये 100 क्वेश्चन्स असतील, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1-1 मार्क असेल. आय होप ही तुम्हाला पूर्ण मार्किंग स्कीम ह्या इकडे समजलेली असेल. त्याच्यानंतर आपण खाली बघूया क्वेश्चन कशावर बेस असणार आहेत. इकडे तुम्ही बघू शकता 12वीचा सिलेबस, तुमचा होल 12चा सिलेबस ह्या इकडे असेल. पूर्ण तुमचा 12वीचा सिलेबस जेवढे पण तुमचे चॅप्टर्स आहेत तर त्याच्यामध्ये तुमचे MCQs येणार आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स. बट इथे जर तुम्ही बघितलं तर 11वीचे काय काय तुम्हाला चॅप्टर्स इकडे तुम्हाला नोट डाऊन दिलेले आहेत. तर नक्की कुठले कुठले 11वीचे चॅप्टर्स आहेत, कुठले चॅप्टर्स ॲड झालेले आहेत आणि कोणते चॅप्टर्स रिमूव्ह झालेले आहेत. तर हे एकदम मी तुम्हाला सिंपल वेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इकडे मी काही चॅप्टरची नावे इकडे मी हायलाईटसुद्धा केलेली आहेत. हायलाईट काय केले तर ते पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले आपण बघूया फिजिक्स. आता 11वीमधनं नक्की फिजिक्समधनं कोणते कोणते चॅप्टर्स येणार आहेत, कोणत्या कोणत्या चॅप्टरच्या बेसवर तुमचे MCQs येणार आहेत. तर फिजिक्समध्ये बघू शकता इकडे मी 2 चॅप्टर्सला हायलाईट केलेले आहे. सगळ्यात पहिले आहे वेक्टर आणि नंतर दुसरं आहे एरर ॲनालिसिस. आता हे जे मी 2 चॅप्टर जे हायलाईट केलेले आहेत हे 2025च्या CET मध्ये नवीन चॅप्टर्स ॲड झालेले आहेत. आधीच्या CET मध्ये हे चॅप्टर्स ॲड झालेले नव्हते, बट 2025च्या CET मध्ये थोडं काय काय चेंजेस केलेले आहेत. सो जर तुम्ही 25च्या CETची म्हणजे 2025च्या CETची जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तिकडे तुम्ही नोट डाऊन करून घ्या की वेक्टर्स अँड एरर ॲनालिसिस हे फिजिक्सच्या सब्जेक्टमधले 2 चॅप्टर्स हे इकडे ॲड झालेले आहेत. त्याच्यानंतर बाकीचे जे पण आधी चॅप्टर्स होते ते आहे तसेच आहेत, जसे की मोशन इन प्लेन, देन लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टर. जे चॅप्टर्स आधीच्या CET मध्ये पण होते तर ते चॅप्टर्स आत्ता पण आहेत. फक्त 2 चॅप्टर्स फिजिक्समध्ये एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत, ते आहे वेक्टर्स अँड एरर ॲनालिसिस. हे झालं आपलं फिजिक्सचं. त्याच्यानंतर आपण बघूया केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीमध्ये कोणते चॅप्टर्स ॲड झालेले आहेत. तर जे चॅप्टर्स आधी होते ते आहेत तसेच आहेत, जसे की सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, देन स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन, एलिमेंट ऑफ ग्रुप 1 अँड 2, स्टेट ऑफ मॅटर, गॅशियस अँड लिक्विड, देन ॲड्झॉर्प्शन अँड कोलाइड, सरफेस केमिस्ट्री, देन हायड्रोकार्बन्स, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि त्याच्यानंतर एक चॅप्टर मी इकडे हायलाईट केलेला आहे, तो आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आता हा जो एक चॅप्टर आहे हा एक चॅप्टर एक्स्ट्रा ॲड झालेला आहे केमिस्ट्रीमध्ये, जो आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तर हा चॅप्टर्स तुम्हाला एक्स्ट्रा स्टडी करावा लागेल. बाकीचे चॅप्टर्स आहेत तसेच आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया मॅथमॅटिक्समध्ये. मॅथमॅटिक्समध्ये नक्की काय काय चेंज झालेलं आहे. तर मॅथमॅटिक्समध्ये जे चॅप्टर्स तुमचे आधी पण होते ते आहेत तसेच आहेत, फक्त एक चॅप्टर्स ह्याच्यामधला रिमूव्ह केलेला आहे. कोणता जो चॅप्टर आहे तो आहे मेजर ऑफ डिस्पर्शन. तर हा जो चॅप्टर आहे हा MST CET 2025साठी तुमचे रिमूव्ह केलेला आहे मॅथमॅटिक्समधनं. बाकीचे जे पण चॅप्टर्स आधी होते तसेच आहेत आणि एक चॅप्टर ॲड झालेला आहे. कुठला चॅप्टर आहे, जसे की इकडे तुम्ही बघू शकता ट्रिग्नोमेट्री 2 हा तुमचा आधी पण होता. देन स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युटी. आणि एक चॅप्टर जो एक्स्ट्रा ॲड झालेला आहे तो आहे कोनिक सेक्शन. हा एक चॅप्टर जो आहे हा एक्स्ट्रा ॲड झालेला आहे मॅथमॅटिक्समध्ये आणि एक चॅप्टर रिमूव्ह केलेला आहे तो आहे मेजर ऑफ डिस्पर्शन. तर हा चॅप्टर आधी होता बट आत्ता ह्या इकडे CETने मेन्शन केलेला नाही आहे. तर हे चेंजेस तुमचे मॅथमॅटिक्समध्ये झालेले आहेत. तर आता आपण बघूया की बायोलॉजीमध्ये काय चेंजेस झालेले आहेत का. तर बायोलॉजीमध्ये काही चेंजेस झालेले नाही आहेत. देर इज नो चेंज इन बायोलॉजी. जे पण चॅप्टर्स तुमचे आधी होते तेच चॅप्टर्स तुमचे ह्या वर्षी पण असणार आहेत. बायोलॉजीमध्ये कुठलाही चॅप्टर ॲड किंवा रिमूव्ह केलेला नाही आहे. आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. बाकीच्या सब्जेक्टमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत तर हे पण तुम्हाला सगळं समजलेलं असेलच. ह्याच्या रिगार्डिंग काही पण तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. मी नक्की तुमच्या कॉमेंटला रिप्लाय करायचा ट्राय करेन. बाकी तुमच्या MST CET 2025च्या एक्झामसाठी तुमची मार्किंग स्कीम नक्की कशी असणार आहे तर हे तुम्हाला सगळं समजलेलं असेलच. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर ही व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की सगळं तुम्हाला समजेल. जर तुम्हाला काही पण ह्याच्या रिगार्डिंग पण काही डाऊट्स वगैरे असले तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नाहीतर तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवर मेसेजसुद्धा करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. असेच जर तुम्हाला MST CETच्या रिगार्डिंग काही अपडेट्स आले तर हे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्या चॅनलवर सगळे तुमच्या CETच्या रिगार्डिंग व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. आत्ता म्हणजे एक्झामपासून ते तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत. 12वी नंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस असते. ती ॲडमिशन प्रोसेस खूप हेक्टिक असते. तर त्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत तुम्हाला मी पूर्ण गाईड करणार आहे. तुमच्यासाठी मी इंटरव्ह्यू सेशन्स वगैरे पण अरेंज करणार आहे. जसे की टॉपर इंटरव्ह्यू वगैरे मी अरेंज करणार आहे. तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सो गाइस दॅट्स द व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.